सर्वेभ्यः नमो नमः। सुप्रभातम्। अहं शिन्दे अमोलः अस्मि। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेषवर्गं चालयामि। अधुना युष्माकं पुरतः रम्यसंस्कृतं किं कृत्वा एतस्य मार्गदर्शनं कुर्वन् अस्मि। बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति च, मुलगा पुस्तक वाचतो आणि शाळेला जातो. आपल्याला म्हणायचंय की मुलगा पुस्तक वाचून शाळेला जातो, तर बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति असं म्हणावं लागेल. माता पाकं करोति भोजनं परिवेशयति च. आई स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते. माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति. आई स्वयंपाक करून जेवायला वाढते. एतौ पत्रं लिखतः पत्रपेटिकायां निक्षिपतः च. हे दोघे पत्र लिहितात आणि पत्रपेटिकेमध्ये पत्र टाकतात. हे दोघं पत्र लिहून पत्रपेटिकेमध्ये टाकतात. एतौ पत्रं लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपतः. नर्तक्यः शिक्षिकाम् अनमन् अनृत्यञ्च. नृत्य करणाऱ्या मुलींनी शिक्षिकेला नमस्कार केला आणि नृत्य केलं. नर्तक्यः शिक्षिकां नत्वा अनृत्यन्. मग या सर्व वाक्यातील पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, नत्वा इति एतानि पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानि. पूर्वकालवाचक त्वांतव्ये. पूर्वकालवाचक त्वांतव्य म्हणजे काय, तर पूर्वी एखादी क्रिया क्रिया केलेली आहे, नंतर होत आहे किंवा होणार आहे. हे ज्यावेळेस आपणाला सांगायचं असतं, त्यावेळेस तिथं त्वंत अव्ययांचा वापर केला जातो. अद्वैतः वृक्षम आरोहति. अद्वैत झाडावर चढतो, उपविशतीच आणि बसतो. आपल्याला म्हणायचंय की अद्वैत झाडावर चढून बसतो. मग काय म्हणावं लागेल? अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशती. वृक्षमचं म हलंत केलेलं आहे, कारण पुढं आ स्वर आलेला आहे. वृद्धा देवम प्रार्थयते निद्राम करोती च. आजी देवाला प्रार्थना करते आणि झोपी जाते. वृद्धा देवम प्रार्थ्य निद्राम करोती. या ठिकाणी लेबंतव्यांचा वापर केलेला आहे. सुरुवात उपसर्गाने आणि शेवट येणे होतो. त्वंतव्यासारखा याचाही अर्थ मराठीमध्ये ऊन असा होत असतो. पुरुषो हस्तो प्रक्षालयतः भोजनम कुरुतः च. दोन माणसांनी हात धुतले आणि जेवण केलं, किंवा दोन माणसं हात धुतात आणि जेवण करतात. पुरुषो हस्तो प्रक्षाल्य भोजनम कुरुतः. आरुह्य प्रार्थ्य प्रक्षाल्य इति एतानि पूर्वकालवाचक लेबंत अव्ययानी. हे काय आहेत? चढून, प्रार्थना करून, धुवून, हे पूर्वकालवाचक लेबंत अव्यय आहेत. शुभदा आपणम गच्छती धनम ददाती. पुस्तकम आनयती पठती च. शुभदा दुकानला जाते, पैसे देते, पुस्तक आणते आणि वाचते. याच्यात बदल करायचा असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल, शुभदा दुकानला जाऊन, पैसे देऊन, पुस्तक आणून वाचते. म्हणून काय म्हणावं लागेल? शुभदा आपणम गत्वा धनम दत्वा पुस्तकम आनीय पठती. साधवः फलानी दत्वा निर्गच्छन्ति. साधू लोक फळं देऊन निघून जातात. मग दत्वा देऊन, प्रदाय देऊन, नत्वा नमस्कार करून, प्रणम्य नमस्कार करून, ताडयित्वा मारून, संताड्य मारून, ऋत्वा पळवून, अपहृत्य पळवून. त्यानंतर पुढचा मुद्दा, मेलनम कुरुत. खादती खादित्वा पिबती पित्वा सम्मिलती सम्मिल्य स्मरती स्मृत्वा प्राप्नोती प्राप्य. गणद्वये लिखत त्वांत वेगळे, लेबंत वेगळे. आपण या ठिकाणी त्वांतव्य सांगतोय. उक्त्वा, धृत्वा, धावित्वा, स्नात्वा, सिक्त्वा, स्थित्वा, चलित्वा,
बस. बाकीचे लेबंतव्य आहेत. मर्कटः वृक्षात माकड झाडावरून उतरून अवतीर्य पेटिकाम उद्घाट्य पेटी उघडून टोपिकाम स्वीकृत्य काय म्हणावं लागेल त्याला किंवा स्वीकृत्वा इथं आलेलं असेल वर. ठीक आहे. टोपिकाम येस. हां. टोपिकाम स्वीकृत्वा मस्तके मस्तके धारयित्वा किंवा धृत्वा वृक्षम आरोहती झाडावर चढतो. या ठिकाणी रक्षित्वा उषित्वा उपदिश्य उक्त्वा भिन्नम अव्ययम चिनुत. रक्षित्वा उषित्वा उक्त्वा हे काय आहेत तर त्वांतव्य आहेत. उपदिश्य लेबंतव्य आहे. दुसऱ्या याच्यामध्ये वंदित्वा वेगळं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये अनुज्ञाय वेगळं आहे आणि चौथ्या याच्यामध्ये गणयित्वा वेगळं आहे. आता किम कर्तुम काय करण्यासाठी. युवकः चित्रपटगृहं गच्छति. तरुण मुलगा चित्रपटगृहामध्ये जातो. चित्रपटम पश्यति च आणि चित्रपट पाहतो. युवकः किमर्थम चित्रपटगृहं गच्छति. तो तरुण मुलगा कशासाठी चित्रपटगृहात जातो. तर युवकः चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. तरुण मुलगा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जातो. उद्देश कथन करायचं असेल तर तुमंत अव्ययांचा वापर करणं आवश्यक आहे. किमर्थम पठितुम, किमर्थम प्रक्षालयितुम, खादितुम, ओढुम, कर्तुम, वक्तुम, त्रैत्रातुम गैगातुम, पूज पूजयितुम, कथ कथयितुम, लभ लब्धुम, रभ रब्धुम, दृश्य द्रष्टुम, स्पृश स्पृष्टुम. शृगालः द्राक्षाफलम खादितुम उत्पतती. खाण्यासाठी उड्या मारतो. शृगालः मांसखंडम लब्धुम. इथं धूवर अनुस्वार द्यावा लागेल. खादी तुमचं मग हलंत करावं लागेल आपल्याला. काकह जलम पातुम घटे उपविशती. कावळा काय करतो पाणी पिण्यासाठी घागरीवर बसतो. निश्चितपणे या व्हिडिओचा आपणा सर्वांना फायदा होणार आहे. धन्यवाद. शारदा संस्कृत क्लासेस लातूर. अमोल साहेबराव शिंदे घरणीकर. मोबाईल नंबर 98 220 95 760.